शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। फार्मर आयडी आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्र्यांनी केवायसी रद्द करण्याची घोषणा केली होती, त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे। राज्यातील पीएम नमोच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की पीएम नमो सोबत अजून 2 योजनांचे पैसे एकत्र त्यांच्या बँक खात्यावरती आजपासून जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की भाऊबीज गोड झाली। शेतकरी मित्रांनो, एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती 30 ते 32 हजार रुपयेपर्यंतची रक्कम आजपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। या संबंधीचं बघा पात्र जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। यामध्ये तुमचा जिल्हाही असू शकतो। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व तुमचा जिल्हा नक्की कळवा। बघा, तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करत राहू। बघा, जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, जर यात तुमचा जिल्हा असेल तर तुमच्या जिल्ह्याबद्दल ही अपडेट आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बघा, राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे, कारण की त्यांच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे 4 योजनांचे बघा 4 योजनांचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बघा, आज दुपारपासूनच सुरुवात झालेली आहे। जर तुम्ही पात्र शेतकरी असाल व तुम्ही या अटीत बसत असाल तर तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की शेतकरी मित्रांनो, एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती रक्कम सुद्धा जमा केली जाणार असून जर तुम्ही पात्र जिल्हे यात निवडलेले आहेत, या जिल्ह्यांमधील जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत। म्हणजे की एकंदरीतपणे 32,000 रुपये ते 30,000 रुपये इतकी रक्कम विस्तांतरित होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे रक्कम सुद्धा जमा करण्यात येणार आहे। आज दुपारपासूनच रक्कम वितरित झालेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, दुपारपासूनच रक्कम वितरित झालेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती आजपासून रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहेत। बघा, बँक खात्यावरती एकंदरीतपणे 4 योजनांचे पैसे जमा होणार आहे। बघा, यामध्ये सर्वात प्रथम बघा आपल्याकडे माहिती आलेल्या यादीनुसार यात सर्वात प्रथम जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकरी असाल, बघा छत्रपती संभाजीनगर, बघा पहिल्या यादीतील पहिला जिल्हा म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती रक्कम सुद्धा आज वितरित होणार आहे। बघा, छत्रपती संभाजीनगर, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तालुका म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, खुलताबाद तालुक्यातील जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम आजपासून जमा होणार आहे। बघा, त्यानंतरचा दुसरा तालुका आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आपला फुलंब्री तालुका। बघा, जर तुम्ही फुलंब्री तालुक्यातील शेतकरी असाल तर तुम्ही ई-केवायसी बघा ई-केवायसी जर केली असेल तर तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा व्हायचा मार्ग सुद्धा मोकळा झालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की रक्कम सुद्धा जमा व्हायला सुरुवात होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही। त्याचप्रमाणे बघा, वैजापूर असेल, गंगापूर असेल, त्याचप्रमाणे पैठण असेल, कन्नड असेल, सोयगाव असेल व सिल्लोड असेल, या तालुक्यातील जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती रक्कम सुद्धा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र शेतकरी असाल, बघा पात्र शेतकरी असाल तर मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे रक्कम सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे 32,000 रुपये प्रमाणे रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे पीक विमा असेल, बघा पीक विमा, नुकसान भरपाई, भरपाई, त्याचप्रमाणे नमो, त्याचप्रमाणे पीएम, या 4 योजनांची बघा 4 योजनांची रक्कम जमा झालेली आहे। बघा, 4 योजनांची रक्कम आजपासून जमा झालेली आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे रक्कम सुद्धा विस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली आहे, म्हणजेच की जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा, यामध्ये दुसरा बघा शेतकरी मित्रांनो,
यामध्ये दुसरा जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, दुसरा जिल्हा म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आपला बीड जिल्हा आहे बघा। बीड जिल्ह्यातील जर तुम्ही पात्र शेतकरी असाल बघा, बीड जिल्ह्यातील जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर बीड तालुका असेल बघा, बीड तालुका, त्याचप्रमाणे गेवराई असेल, अंबाजोगाई असेल, प्रळी असेल, पाटोदा असेल, धारूर असेल, वडवणी असेल, माजलगाव असेल, केज असेल, आष्टी असेल, या तालुक्यांमध्ये रक्कम जमा होण्याचा मार्ग सुद्धा मोकळा झालेला आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो या तालुक्यांमध्ये सुद्धा रक्कम जमा होण्याचा मार्ग सुद्धा मोकळा झालेला आहे। जर तुम्ही या तालुक्यातील पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती आजपासून रक्कम सुद्धा विस्तारित होण्यास सुरुवात झालेली आहे। यामध्ये तिसरा तालुका आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आपला जालना जिल्ह्यातील पात्र तालुके बघा, पात्र तालुके। जर या पात्र तालुक्यामधील तुम्ही शेतकरी असाल बघा, शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल बघा तर तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे बघा। यामध्ये पहिला तालुका आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो जालना तालुका, त्यानंतरचा दुसरा तालुका आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो घनसावंगी, त्यानंतरचा बदनापूर असेल, जाफराबाद असेल, अंबड असेल, मंठा असेल, भोकरदन असेल किंवा परतूर असेल बघा। यामध्ये जर तुम्ही पात्र शेतकरी असाल बघा, पात्र शेतकरी असाल तर रक्कम जमा होण्याचा मार्ग सुद्धा मोकळा झालेला आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल बघा तर रक्कम तुमची जमा होण्याचा मार्ग सुद्धा आता मोकळा झालेला आहे बघा। रक्कम जमा होण्याचा मार्ग सुद्धा मोकळा झालेला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली आहे। जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठी खुशखबर होती, कारण की शेतकरी मित्रांनो या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली आहे बघा। यानंतर जिल्हा म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आपला धाराशिव जिल्हा बघा, धाराशिव जिल्ह्यातील जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली आहे। धाराशिव असेल, त्याचप्रमाणे परंडा असेल, भूम असेल, कळंब असेल, तुळजापूर असेल, लोहरा असेल किंवा बार्शी असेल बघा। धाराशिव, परंडा, भूम, कळंब, तुळजापूर, बार्शी, लोहरा बघा। या तालुक्यातील जर तुम्ही पात्र शेतकरी असाल बघा, पात्र शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यात सुद्धा रक्कम जमा होण्याचा मार्ग सुद्धा मोकळा झालेला आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो एकंदरीतपणे रक्कम सुद्धा जमा करण्यात आलेली आहे। जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्याची सुद्धा रक्कम डीबीटी अंतर्गत रक्कम सुद्धा जमा करण्यात आलेली आहे। आजपासून ही रक्कम सुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे। यामध्ये बघा नांदेड जिल्हा असेल बघा शेतकरी मित्रांनो, नांदेड असेल, भोकर असेल, हदगाव असेल, कंधार असेल, मुखेड असेल, लोहा असेल, बिलोली असेल, देगलूर असेल, अर्धापूर असेल, उमरी असेल, नायगाव असेल, या तालुक्यांमध्ये सुद्धा रक्कम जमा होणार आहे। म्हणजेच की शेतकऱ्यांना दुपारपासून जमा होणार आहे। आज दुपारपासूनच रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली होती। त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर रक्कम सुद्धा जमा होणार आहे बघा। या तालुक्यांची यादी आपल्यापर्यंत आलेली होती, या जिल्ह्यांची यादी आपल्यापर्यंत आली होती। जर तुमचा यामध्ये जिल्हा सुटलेला असेल बघा शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा जर सुटलेला असेल तर तुमच्या जिल्ह्याबद्दल सुद्धा आम्ही अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू, कारण की जर तुम्ही जिल्हा कमेंट केला तर बघा, जिल्हा जर कमेंट केला तर तुमच्या जिल्ह्याबद्दल सुद्धा अपडेट आम्ही घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू, कारण की शेतकरी मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठळक अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहतो। भेटत राहतो अशाच नवीन सोबत। त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।